हॅलो हाय गाईज. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. तर आज असा गावाकडचं एकदम पावसाचं मोसम होतं. खूप दिवस झालं पाऊस येत नव्हता. तर आज थोडंसं वातावरण होतं. तर विचार केला छान काहीतरी चटपटीत बनवावं. तर मग नंतर थोडंसं शेंगा वगैरे घेतले, शेंगा खात बसले. पण मस्त अशा वातावरणाला बघून ना काहीतरी खायचं मूड करत होतं. मग त्यांना थोडंसं बाहेरचं काहीतरी घेऊन या म्हणून त्यांना पाठवून दिले. मग नंतर बसल्या बसल्या थोडंसं टाईमपास केलं बाहेर बसून, जरा फ्रेश वगैरे झालं. मग लसूण वगैरे सोलून घेतली. मग नंतर पीठ मळलं थोडंसं, कारण आज मी बनवणार होते डाळफळं. आम्ही डाळफळं म्हणतो, तुमच्या इकडे काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा सर्वांनी. मग नंतर पीठ मळायला घेतलं मी. तर बघा तिथं दिसतच आहे तुम्हाला समोर. आता आमच्या इकडे डाळफळं बोलतात, दुसरीकडे काय बोलतात मला माहीत नाही, कारण ज्याच्या ज्याच्या म्हणजे भाषेवरून असतं ना, कोण काय बोलतं कोण काय बोलतं असो. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. काहीतरी चुकला असेल तर माफी असावी, कारण जास्ती एक्सपिरियन्स नाही आहे. लॉंग व्हिडिओ आतापासून बनवायला स्टार्ट करणार आहे मी. तर मग मस्त चपात्याचं पीठ वगैरे मळलं. तर मग नंतर लसूण घेतलं, थोडीशी कोथिंबीर घेतली, थोडीशी मीठ टाकलं आणि त्याला चांगलं म्हणजे असं ठेसून घेतलं. आणि जिरे, कढीपत्ता आणि ते वाटलेलं लसूण आणि हे कढीपत्ता ते घेतलं सगळं. कढाईमध्ये तेल वगैरे टाकलं. ते गरम झाल्याच्या नंतर, आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे, कॅमेरामॅन जे होतं ना ते माझी अन्नू होती. त्याच्यामुळं थोडंसं मिस्टेक करते ती, कारण म्हणजे कसं असं स्टँड पण आहे ना, पण मग ते कसं लेकरं असले की मध्ये मध्ये करतात ना. मग तिच्या हातामध्ये दिलं होतं मी, मग ती व्हिडिओ करत होती. तर थोडंफार कॅमेरा इकडे तिकडे झालेला आहे, तर समजून घ्या. आणि नंतर मग तेलामध्ये कढीपत्ता, नंतर ते केलेली आपण म्हणजे लसणाची ग्रेव्ही, ते सगळं टाकलं. नंतर त्याला मिक्स वगैरे केलं, त्याच्यामध्ये जिरे वगैरे टाकून घेतले, मस्त पाणी टाकून घेतलं. तर बघा पाणी टाकल्यानंतर त्याचा एकदम असा अलग टाईपचा तडका झाला तबका. मग नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, आपण म्हणजे विदाऊट तेल लावता, म्हणजे आपण चपाती करतो ना तर तेल लावून चपाती करतो, तर म्हणजे न तेल लावता मस्त अशी छान मोठी चपाती करून घ्यायची. आपल्याला पातळ करायची असले ना तर त्याच्या कापण्या करायला लागतात ना, म्हणून. मग अन्नू होती म्हणून थोडंसं कॅमेरा इकडे तिकडे हालत होता. तर मग नंतर छान अशी मोठी चपाती करून घेतली मी. आणि त्याला आपण उलतणं वगैरे म्हणतो ना, तर त्याच्यानी छान असं मी बघा, ते म्हणजे दिवाळीमध्ये शंकरपाळे वगैरे बनवतात ना, तशा टाईपचं मी त्याला कापण्या करून घेतल्या. ते बघा तिथं मी करतच आहे. मग नंतर हे करेपर्यंत तिकडे पाण्याला उकळी येते ना, म्हणजे एक उकळी येईपर्यंत आपण करून घ्यायचं. तर मग तशा छान कापण्या केले. तर अन्नू मला मदत करत होती. म्हणजे काढण्यासाठी, आणि ती घाई गडबडीने सगळं एकसाथच होत होती, म्हणून तिला बोललं थांब थोडंसं मी. मग नंतर लगेच दुसरी चपाती घेतली, कारण 2च चपात्याचं करणार होते. कारण अजून म्हणजे कसं सगळे खातात, पण अजून दुसरं पण बनवायचं होतं ना, म्हणून जास्ती काही केलं नाही, तेवढंच बनवलं. छानपैकी 2 चपात्या केल्या. तर मग नंतर छान अशी अजून एक दुसरी चपाती केली, त्याच्या पण छानपैकी कापण्या करून घेतल्या. तर मग तिनं होती तिथं, अन्नू मला हेल्प करत होती ती कापण्या केलेल्या टाकण्यासाठी. बघा तिथं छोट्या हाताने युगलेशा हात कसं असतं, कुठल्या पण कामात मम्मा मी हे करते, मम्मा ते करते, तिचं चालू असतं ना, मग आपण नाही पण म्हणू शकत नाही. बघा ती किती घाईघाईने करत होती. मी जशा कापण्या करत होते तशी ती करत होती. म्हणून ते सगळंच एकदा घेतलं. नंतर एक छोटीशी चपाती करायची, म्हणजे कसं आता दोन याचे डाळफळं बनवले. मग नंतर पाण्याला उकळी आली होती, ते त्याच्यामध्ये टाकून वगैरे घेतलं. मस्त त्याला थोडंसं उलटं हलवून बघायचं, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे आपल्या चवीनुसार, जसं की बरं का, ज्यांच्या त्यांच्या खाण्यानुसार. मग नंतर डाळ होती, वाटीतली डाळ काढून नंतर त्याच्यामध्ये टाकायचं, कारण ते फळं थोडं अगोदर शिजलं पाहिजे ना, नाही ते खूप म्हणजे हे होतं, ग्रेव्ही होऊन जाते ना डाळ पहिलंच टाकलं तर. म्हणून पाण्यामध्ये फळं पहिले उकळून घ्यायचे छान, आणि मग त्याच्यानंतर डाळमध्ये मिक्स करायची. मग थोडा वेळ त्याला उकळी येऊ द्यायची. ते बघा मी तिथं दाखवतच आहे बघा. नंतर तवा ठेवला, लगेच चपाती लाटायला घेतले. मग चपाती लाटायची होती म्हणून कसं म्हणजे त्याच्यासोबत काहीतरी खायला करायचं होतं, कारण मग रात्री परत अजून जेवण बनवायला लागतं ना, म्हणून. तर मग आता वाजले असतील 7, सव्वा 7 वाजले असतील. मग पटापट अशा 2 चपात्या करून घ्यायच्या होत्या मला. आणि मग त्यांना पाठवलं होतं ना मी बाहेर, मग ते पण यायचे होते अजून. तर म्हणलं मग आपण तोपर्यंत 2 चपात्या करून घ्याव्या. आणि अन्नूची मध्ये लुडबुड चाललेली असते, मग मी करते हर गोष्टीमध्ये. मग पटपट जरा चपात्या लाटून घेतले. बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच आहे.
चपाती बनवलं की मग नंतर अजून काय भाजीचं टेन्शन येतं की भाजी काय बनवायची, भाजी काय मग आजचा बेत होता तो म्हणजे चिकन बनवायचं होतं. मग नंतर न ते बोलले की घेऊन येतो बाहेरूनच असं बोलले. मग बाहेरून घेऊन येतो म्हटलं. मग सकाळची बनवलेली भाकरी होती ना 2-3, मग आता कशाला एक्स्ट्रा भाकरी करू म्हणून डायरेक्ट मग त्या फळाचं पीठ उरलेलं होतं ना, मग लगेच त्याला पण 2 चपात्या लाटायला किती वेळ लागते म्हणून लगेच चपाती पण लाटून घेतली. असं बघा तिथे हा व्हिडिओ मला वाटतं थोडंसं म्हणजे स्लो मोशन झालेला आहे चपाती करतानाचा, बाकीचा थोडंसं स्पीडमध्ये घेतलेला आहे. म्हणजे तर चपाती मस्त असं शेकली वगैरे. आणि इकडे अनुचं चाललेलं असतं म्हणजे कसं तीच कॅमेरामॅन बनलेली होती आता सध्या म्हणजे मी. मग नंतर छानपैकी तेल वगैरे लावून मस्त अशी चपाती शेकून घेतली. परत एकदा छान छोटीशी अजून एक केली, म्हणजे 2च केली मी चपात्या. आणि मग त्याच्यानंतर ना इकडं फळं वगैरे सगळं शिजलेलं होतं ना, मग काय नाही, रात्री फक्त भाजी बनवून आणले तर डायरेक्ट खायचं काम होतं, नाही तर मग बनवायला लागतं असं होतं आज बरं का. मग नंतर ना एक छोटीशी चपाती टाकली. मग इकडं बघितलं तर काही फळं वगैरे शिजलेले होते. मग फळं शिजले त्याला मस्त एकदा बघितलं. नंतर ना मग बघा ते नंतर त्याला लगेच कलर येतो हळदीचा थोडंसं, म्हणजे आपण डाळीमध्ये हळद टाकलेली असते ना तशी करून एकदम छान कलर येतो. नंतर मग इकडे चपाती होती, तिकडे फळं शिजत होते, इकडं चपाती होती, दोन्ही कामं एकच साथ. मग नंतर ना चपाती वगैरे शेकून घेतली. मस्त छान फळं शिजले होते, एकदम छान असा वास येत होता. मग नंतर गॅस वगैरे बंद केला. मी एवढा स्वयंपाक करेपर्यंत मला वाटलं भाईसाहेब पाऊस येईल, पण कशाचा काय पाऊस, 4 थेंब आले, साधं ओलं पण झालेलं नाही. मग नंतर ना थोडी ह्या लोकांची वाट बघत बसली मी, कधी येता म्हणून. ते बघा बाहेर एकदम छान असं थंडगार वातावरण आले होते. तर येताना वडापाव, भजे, पॅटीस घेऊन आले होते. मस्त एकदम छान एकदाचं खाऊन घेतलं. मग नंतर रात्री मस्त चिकन आणलेलं होतं, बनवलेलं होतं चिकन. मस्त असं चिकन वगैरे खाऊन घेतलं. भाई साहब फिलिंग म्हणजे ढगातच, विषयच नाही. तर चला बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. कमेंट